नमस्कार मित्रांनो, मराठी मंजिरी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. अनुराधा हा भाग जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्रायबर करून ठेवा. अनुराधाला पाहायला आदितीचे घरचे आलेले असतात. ते पाहून घरी निघून जातात. ते सगळे गेल्यावर ती रिलॅक्स होते. ती सोफ्यावर निवांत जाऊन बसते. दी, काय हँडसम आहे ग, मी जरा घाईच केली ग, ती सुधीरला चिडवत बोलते. सुधीर तिला पकडायला तिच्या मागे मागे पळू लागतो. अनु बाळा, आवडलं ना तुला? आदित्य, कौशल्यताई तिच्याजवळ बसत विचारतात. आई, मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे. म्हणजे अजून 1-2दा त्यांना भेटल्याशिवाय मी काहीच निर्णय घेऊ शकत नाही. सॉरी आई, पण मी लगेच असा कोणावर विश्वास ठेवू शकत नाही, ती त्यांचा हात हातात घेत बोलते. जशी तुझी इच्छा, पण जो निर्णय घेशील त्यामध्ये मी तुझ्यासोबत असेन, त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलतात. बघता बघता 4 दिवस निघून जातात. ती ऑफिसमध्ये जाते. आज तिच्यासमोर फाईलचा खूप मोठा ढिगारा पडलेला असतो. ती ते पूर्ण काम करायच्या मागे लागलेली असते. तिचा मोबाईल वाजतो. ती मोबाईल न बघताच कॉल रिसीव करते. हॅलो, कोण? ती फाईलमध्ये बघत बोलते. हॅलो मिस अनुराधा, मी आदित्य ताटे देशमुख, पलीकडे व्यक्ती बोलते. आदित्यचं नाव ऐकून तिचं काम करणारे हात थांबतात. हॅलो, हा नंबर मिस अनुराधाचाच आहे ना? तो परत विचारतो. तशी ती भानावर येते. हो, मी अनुराधाच आहे. बोला मिस्टर आदित्य, ती फाईल बंद करत बोलते. तुमची काय हरकत नसेल तर आज भेटायचं का? म्हणजे तुम्ही जर बिझी नसाल तर. इफ यू डोंट माइंड, तो अडखळतच विचारतो. सॉरी मिस्टर आदित्य, आज मला खूप काम आहे. काम नसतं तर मी नक्की आले असते, ती त्याची माफी मागत बोलते. ठीक आहे, जर तुम्ही कामातून फ्री झाल्या किंवा तुमचं काम लवकर झालं तर मला सांगा, मग भेटू आपण, तो नाराजीने बोलतो. ठीक आहे, माझं काम जर लवकर झालं तर नक्की भेटू, ती खांदे उडवत बोलते. ओके बाय, तो नाराजीने कॉल कट करतो. काही वेळात मॅनेजर तिच्याजवळ येतो. तो खूप घाबरलेला असतो. तो पुसत तिच्याजवळ येऊन उभा राहतो. अहो मॅडम, हे एवढं काम तुम्ही का करत आहात? मी सांगतो पिओला तुमच्या टेबलवरच्या फाईल कमी करायला, आणि तुम्ही या कामाचं टेन्शन घेऊ नका. तुमच्याकडून जेव्हा होईल तेव्हा करा, आणि तुम्हाला त्रास होत असेल तर मला सांगा, मी करतो. तो अक्षरशः तिच्या हातातली फाईल बाजूला काढून ठेवतो आणि तिच्यासमोर हात जोडत बोलतो. सॉरी सर, आज रात्रीपर्यंत या फाईल पूर्ण करते मी, ती घाबरत बोलते. तिला वाटतं तो तिला टोमणे मारत आहे. अहो मॅडम, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. राजाराम मॅडमच्या टेबलवरच्या फाईल उचल आणि माझ्या टेबलवर ठेव. मॅडम, आज तुम्हाला लवकर जायचं असेल तर जाऊ शकता, मला काहीच प्रॉब्लेम नाही, तो हात जोडत बोलतो. त्याचं वागणं बघून तिला आश्चर्य वाटतं. ही थोडं राहिलेलं काम पूर्ण करते आणि निघते. ती आश्चर्याने त्यांच्याकडे बघत बोलते. ठीक आहे मॅडम, तो हात जोडत निघून तिथून जातो. ती रीमाकडे बघून खांदा उडवत तिचे काम करू लागते. तिचं काम होतं. ती हातातल्या वॉचकडे बघते आणि आदित्याला भेटायला जायचं ठरवते. ती लगेच मोबाईल घेऊन आलेल्या नंबरवर कॉल करते. हॅलो आदित्य, माझं काम झालं आहे आणि सरांनी मला लवकर जाण्याची परवानगी पण दिली आहे, तर आज मी तुम्हाला भेटू शकेल. तिच्या आवाजात पण त्याला भेटण्याची उत्सुकता असते. हो, नाहीच, मग तुम्हाला मी पिक करेल, तो पण उत्साहाने बोलतो. ठीक आहे,
या तुमची वाट बघेन, ती पण नकळतपणे बोलून जाते. तिला स्वतःच आश्चर्य वाटू लागलं होतं. ती मनातले विचार बाजूला झटकते आणि सामान बॅगमध्ये भरते. ती तिच्या महिला सहकार्याचा निरोप घेऊन बाहेर पडते. ती त्याची वाट बघत असते. तो गाडी तिच्यापासून काही अंतरावर उभी करून तिलाच बघत असतो, कारण तो तिचा कॉल येण्याच्या आधीच तिची वाट बघत उभा असतो. साध्या पंजाबी सूटमध्ये ती खूप सुंदर दिसत होती. काही वेळाने तो तिच्या समोर गाडी उभी करतो आणि काच खाली घेऊन तिला हात करतो. तिचं लक्ष तिच्याकडे जाताच तिच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल येते. ती गाडीत जाऊन बसते. सॉरी, तुम्हाला जास्त वेळ वाट बघावी लागली नाही ना? आदित्य गाडी चालू करत विचारतो. छे नाही हो, फक्त 5 मिनिटच झाली आहेत, ती त्याच्याकडे बघत बोलते. ते दोघे एका कॅफेमध्ये येतात. तो दोघांसाठी कॉफीची ऑर्डर देतो. मग काय निर्णय झाला तुमचा? तुम्हाला मान्य आहे ना हे लग्न? तो जरा अडखळतच विचारतो. माझा निर्णय देण्याआधी मला तुमच्या मुलीला भेटायचं आहे, ती आढेवेढे न घेता बोलते. तिला भेटायला माझी काही हरकत नाही. उद्या तिला क्लासला सुट्टी आहे. उद्या संध्याकाळी याच कॅफेमध्ये भेटूया का आपण? मी तिला घेऊन येईन, तो आनंदाने बोलतो. ठीक आहे, पण मी एकटी तिला भेटणार. तुम्ही आमच्यासोबत नसणार आहे. मला तिच्याशी एकांतात बोलायचे आहे, ती बोलते. तो काही बोलणार तोच कॉफी घेऊन वेटर येतो तसा तो थांबतो. ठीक आहे, माझे काही हरकत नाही. ती लहान आहे. जर ती तुम्हाला काही बोलली तर तुम्ही तिचे बोलणे मनावर घेऊ नका, तो हसत बोलतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका, ती त्याला निश्चिंत करत बोलते. कॉफी घेऊन ते जायला निघतात. तो तिला तिच्या सोसायटीच्या खाली सोडतो. तो गेला तरी ती त्या दिशेने बराच वेळ उभी असते. ती घरी येऊन सकाळी काम आवरून विचार करत झोपी जाते. दुसऱ्या दिवशी ती ऑफिसमध्ये येऊन तिचे काम करू लागते. संध्याकाळी ती लवकर निघते आणि टॅक्सी करून ती कालच्या कॅफेमध्ये येते. तसं तिला भेटण्याचे तिला एक टेन्शन आलेले असते. काहीच वेळात आदिती आणि तिच्यासोबत एक 10 वर्षाची मुलगी आत येताना दिसते. तशी ती हसत दोघांचे स्वागत करते. ती मुलगी अनुला निहाळत असते. आदित्यने तिला इथे जबरदस्तीने आणलंय हे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. आदित्य तिला चेअरवर बसवतो. अऊ, तू इथे बस, मी माझ्या एका फ्रेंडला भेटून येतो. तो तिला जायला निघणार तोच ती त्याचा हात हलवत त्याला जाऊ नको म्हणून मानेने खुणावते. तो तिचा हात स्वतःच्या हातापासून बाजूला करतो. हे बघ अवंतिका, या आंटी खूप चांगल्या आहेत. तू त्यांच्याशी बोल. जर तुला कम्फर्टेबल नाही वाटलं तर आपण लगेच निघू, तो तिला शांत करत बोलतो. ती मान हलवून त्याला होकार देते. तो निघून जातो. हाय, माझं नाव अनुराधा, तिला कम्फर्टेबल करण्यासाठी बोलते. तुम्ही माझ्या डॅडीशी लग्न करणार आहात का? तुम्ही माझ्या स्टेम मॉम आहे का? तुम्ही मला मारणार तर नाही ना? ती घाबरून विचारत असते. तिचे ते प्रश्न ऐकून अनुराधाला वाईट वाटतं. हे बघ अवी, मला तुझी स्टेम मॉम व्हायचे नाही. असं करू, आधी आपण चांगले फ्रेंड होऊ. माझ्याशी मैत्री करशील? अनुराधा तिच्यासमोर हात धरत बोलते. अवी तिला बघत निहाळत असते. ती विचार करत असते, अनुराधा लग्नाला होकार देईल का? मला तर वाटते अनुराधा नक्कीच होकार देईल. तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचा व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.